नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत लोअर परेल या ठिकाणी आणि चिंचपोकली चिंतामणीचा पण आगमन पाहणार आहोत. आपल्या पाठीमागेच मुंबईचा लाडका शंभूकर आहे आणि खूप छान असं गोड बाप्पा आपल्याला इथे बघायला भेटत आहे. आणि आपल्यासोबत आपले मित्र पण आहेत. हे बघा आपले मित्र आहेत. हाय. तर आपल्याला खूप मजा येणार आहे ना आगमनाला? गर्दी किती असणार आहे तिकडे? भरपूर गर्दी असणार आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. चला आपण जाऊया आपण आता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कुंभारवाड्याचा सुखकर्त्याचं आगमन होत आहे इकडे. झाले पुरे 1 वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष अन्नाचा होतो स्पर्श घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माता. उत्सवाची बाप्पा तुझ्या शानच आहे न्यारी यंदाच्या वर्षी मात्र घेऊ खबरदारी. मुंबईचा चिंतामणी बाप्पा आहे. किती सुंदर आणि याची हाईट बघू शकता 20 फुटाच्या वरती याची हाईट आहे. किती मोठा बाप्पा आहे. ग्रँड रोडचा महागणपती आहे हा आणि कार्तिकेयाच्या अवतारामध्ये पाहू शकता तुम्ही. ही पण 15 फुटाच्या वरती हाईट असलेली मूर्ती आहे. तर मित्रांनो 2 मूर्ती अजून समोरून येत आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा आपण खूप छान बाप्पा आहे तो तुम्हाला समोरून दाखवतो मी आणि त्यानंतर आपण आगमन सोहळा पाहणार आहोत चिंचपोकली चिंतामणीचा.
धोबी तलावचा महाराजा. धोबी तलावचा महाराजा आहे, तुम्ही पाहू शकता. बघा मंडळाचे लोक आहेत इकडे आणि खूप छान असा बाप्पा आहे आणि अजून पण एक बाप्पा येणार आहेत. तर मित्रांनो तुम्ही इकडे गर्दी पाहू शकता. खूप साऱ्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे. 4 बाप्पा आपल्याला इकडे दिसत आहेत आणि ढोल ताशा बँड वगैरे सर्व वाजत आणि सर्व एकदम मस्त एन्जॉय करत आहेत. डॉक्टरच्या वरती बाप्पा बसलेले आहेत, पाहू शकता तुम्ही.
कोसळली. अरे तर मित्रांनो मी इथेच व्हिडिओला एंड करत आहे. चिंचपोकली चिंतामणीचं आपण स्टार्टिंग बघितलं आणि त्यानंतर थोडंच आपल्याला फुटेज भेटलेले आहेत आणि त्यानंतर भरपूर सारे दुसरे गणपती आपण पाहिलेले आणि आपल्याबरोबर मित्र आहेत. कसं वाटलं या टायमाचं म्हणजे कसं वाटलं मॅनेजमेंट चिंचपोकलीचं आणि मॅनेजमेंट एकदम बेकार. मॅनेजमेंट म्हणजे नव्हता, भरपूर गर्दी होती. हां भरपूर गर्दी होती. जर तुम्हाला चिंचपोकली चिंतामणीचं आगमन पाहायचं असेल तर तुम्ही लवकर या आणि त्यानंतर संध्याकाळी रात्री या, तेव्हा तुम्हाला चांगल्यापैकी दर्शन भेटेल आणि गर्दी पण नसेल. आणि बाकी सारे दुसरे गणपती पण आपण पाहिलेले. दुसरे गणपतीच्या तिकडे खूप छान मॅनेजमेंट होते आणि चांगलं वाटलं ना. भरपूर सारे गणपतीचं आपण दर्शनसुद्धा घेतलं. तर मी इथेच व्हिडिओला एंड करत आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.